सीजेपी आंदोलनाच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जेनझी हा नवीन फॅक्टर ठरताना दिसतोय। अशामध्येच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची सदस्य नोंदणी 1 ऑगस्ट पासून सुरू झाली आहे। अमित ठाकरे यांच्या आंदोलनामधील सक्रियतेचा फायदा सदस्य नोंदणीला होत असल्याचा दावा मनविसेकडून केला जातोय। अनेक महाविद्यालयांच्या बाहेर मनविसेने सदस्य नोंदणीसाठी स्टॉल देखील उभारले। रुपारेल महाविद्यालयामधील स्टॉलवरती पहिल्या दिवशी 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सदस्य नोंदणी केल्याचं युनिट अध्यक्षांचं म्हणणं आहे। जंतर मंतरवरच्या आंदोलनाला अमित ठाकरेंनी पाठिंबा दिला होता। आंदोलनामधील विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी त्यांनी पोलीस ठाणे देखील गाठलं होतं। ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना सोडवणं, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं अशी भूमिका मनसेकडून घेण्यात आली। 24 जुलैला शिवाजी पार्कवरती झालेला वंदे मातरम हा कार्यक्रम होता। 26 जुलैचा विजयोत्सव आणि यामध्ये सक्रिय सहभाग असणं हे युवा वर्गाला सध्या आकर्षित करतंय। युवा वर्गामध्ये मनसेबद्दल अशाच काही कारणांमुळे उत्सुकता सध्या वाढताना दिसते आहे। त्यामुळे मनविसेच्या सदस्य नोंदणीमध्ये वाढ होती आहे। युवा वर्गच पुढील 3 ते 4 दशकांचा मतदार आणि भविष्यामधील नेतृत्व असणार असल्यामुळे त्यांना संघटनेसोबत जोडून घेणं यावरती मनसेनं भर दिलाय। या सदस्य नोंदणीचे रूपांतर पुढे राजकीय पाठिंब्यामध्ये होणार असं मनसेकडून विश्वास व्यक्त केला जातोय। 100% कारण जर तुम्ही एक 10 दिवस आधी आपण मुंबईत झालेलं आंदोलन बघितलं किंवा अमित साहेब दिल्लीमध्ये जंतर मंतरला गेले, यावेळेला जे युवा समोरून येत होते, म्हणजे मला अनेकदा अनुभव आला की लोक शिवाजी पार्कात यायचे, शिवतीर्थाच्या बाहेर यायचे, कारण त्यांना एक कॉन्फिडन्स होता की आपल्याला न्याय मिळणार हा अमित साहेबांच्या इथे, राजसाहेबांच्या इथेच मिळणार आहे। आणि तो कॉन्फिडन्स आता आम्हाला नोंदणीमध्ये दिसून येतोय।